आपण आलो आहोत पंचवटीवर. ही आहे गोदावरी नदी, जिला भारताची दक्षिण मी विवेक. ही सलोनी. वेलकम टू अवर चॅनल साविते. लेट्स एक्सप्लोर टुगेदर. नमस्कार, सुप्रभात, हॅलो. आज आम्ही निघालो आहोत नाशिक येथे. खरं तर आज आमचं सहलीचं असं काही विशेष प्लॅन नव्हता, परंतु आमच्या एका मित्राचं लग्न आहे इगतपुरी येथे. सो आम्ही डिसाईड केलं की इगतपुरीसोबत नाशिकमधील काही ठिकाणं आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. चला तर आज माझ्यासोबत आहेत माझा मित्र सूरज, त्यानंतर सलोनी आणि अमृता. सो नाशिकसाठी आम्ही घरातून सकाळी 5 वाजताच निघालो आणि आमचा पहिला स्टॉप होता श्री गोंदेश्वर महादेव मंदिर, ज्याचं अंतर साधारणतः 220 किलोमीटरचं होतं. आणि समृद्धी महामार्गामुळे आम्ही अगदी 4 तासातच हा अंतर पार केला होता. नमस्कार. आज आम्ही आलो आहोत नाशिक येथील सिन्नरमधील एक ऐतिहासिक मंदिर पाहण्यासाठी, जे की आहे हे मंदिर साधारणतः 12व्या शतकात बांधलेलं मंदिर असून हे मंदिर हेमाडपंथी ह्या आर्किटेक्चर शैलीमधील एक उत्कृष्ट बांधकाम शैलीचं मंदिर आहे. आणि हे मंदिर हे पंचायतन मंदिर यांचं एक उत्तम उदाहरण आहे. पंचायतन मंदिर म्हणजे 4 कोपऱ्यात 4 मंदिरं आणि मध्यभागी एक मुख्य मंदिर. या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्या मध्यभागी शिवाचं मंदिर आहे आणि याच्या 4 दिशेला 4 छोटे मंदिर आहेत, ज्यामध्ये श्री गणेश, पार्वती, सूर्य मंदिर आणि विष्णू भगवानांचं मंदिर आहे. चला तर आपण पाहूया गोंदेश्वर महादेव मंदिर. या मंदिराचं बांधकाम अंदाजे यादवकालीन म्हणजेच 11व्या ते 12व्या शतकातील आहे. मंदिराच्या परिसरात अतिशय शांततामय वातावरण होते, त्यामुळे मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत होती. तसेच इथली स्वच्छता सुद्धा वाखाणण्याजोगी होती. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून देखील घोषित केलेलं आहे. जर तुम्ही सुद्धा नाशिकला जाणार असाल तर हायवे पासून थोडंसं आत असलेले हे ऐतिहासिक वास्तुशिल्प अजिबात मिस करू नका. आपण आलो आहोत अशा ठिकाणी जिथे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनवासाच्या काळात वास्तव्याला होते. म्हणजेच आता आपण आलो आहोत पंचवटी येथे. पंचवटी आणि येथील हे गंगाघाट हे फक्त पर्यटन स्थळ नसून हे आहे हिंदू संस्कृतीच्या श्रद्धेचं स्थान. इथे अनेक हिंदू संस्कृतीतील पूजाविधी केल्या जातात. तसेच इथे कुंभमेळ्यासारखा पवित्र मेळा भरला जातो. ही आहे गोदावरी नदी, तिला भारताची दक्षिण गंगा असेही म्हणतात. आणि या ठिकाणी असलेला हा घाट गंगा घाट म्हणून ओळखला जातो. आणि या ठिकाणी रोज संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान गोदा आरतीचं आयोजन केलं जातं. आणि खरोखरच जसं हरिद्वारला गंगा आरती केली जाते आणि भारतातील इतर नदी किनारी जशी आरती केली जाते त्याच प्रकारची आरती इथे सुद्धा केली जाते.
हा दुतुंडी मारुती. पूर्वीच्या काळात नाशिककर गोदावरीच्या पुराची पातळी याच मूर्तीच्या सहाय्याने पाहत असत. आता आपण आलो आहोत पेरूच्या वाडीत. पंचवटी आणि गोंदेश्वर मंदिर येथील डिवोशनल वाईब्स घेतल्यानंतर आता आम्ही येऊन पोचलो आहोत पेरूच्या वाडीत. महाबळेश्वरच्या मॅप्रो गार्डनच्या धर्तीवर वसलेलं आणि साधारणतः सिमिलर वाईब देणारं नाशिकची पेरूची वाडी हे येथील झणझणीत मिसळसाठी प्रसिद्ध आहे. इथे फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत, जसं की रिव्हर राफ्टिंग आणि बर्ड सँच्युरी अशा विविध ॲक्टिव्हिटीज इथे आपल्याला पाहावयास मिळतात. स्पेशल मिसळ. झणझणीत मिसळ बरोबरच येथील पेरूची लस्सी आणि पेरूची आईस्क्रीम मस्ट ट्राय आहे. पेरूची वाडी पाहून झाल्यानंतर आत्ता आम्ही निघालो आहोत आमच्या स्टेच्या ठिकाणी, जे आहे आरिया रिसॉर्ट अँड स्पा. सुला वायनाडपासून काहीशा अंतरावर असलेलं आरिया रिसॉर्ट अँड स्पा हे नाशिकमधील काही प्रीमियम प्रॉपर्टीजपैकी एक आहे. दिवसभर नाशिक येथील मंदिरं, पेरूची वाडी एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही आता पोहोचलो आहोत आमच्या स्टे डेस्टिनेशन. या रिसॉर्टमधील पोडियम हे येथील इतर एरियाप्रमाणेच भव्य आणि ग्रँड आहे. या ठिकाणाहून नाशिकच्या प्रसिद्ध गंगापूर धरणाचा व्ह्यू तसेच सोबत अतिशय सुंदर सूर्यास्त पाहावयास मिळतो. इथल्या आर्किटेक्चर सोबतच इथल्या रूमचं इंटेरियर अतिशय बेसिक परंतु लक्झरी फील देणारं आहे. ह्या रिसॉर्टचं अजून एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असे अनेक युनिक आर्किटेक्चर एलिमेंट इम्प्लिमेंट केलेले आहेत. How are you feeling? एकदम पीसफुल, खूपच भारी वाटतंय. संध्याकाळच्या वेळी आम्ही रिसॉर्टच्या आवारात मस्त रोमॅन्टिक वॉक केला आणि तिथली शांतता अनुभवली. त्यानंतर वेळ होती रात्रीच्या जेवणाची. डिनर करून झाल्यानंतर इथल्या गेमिंग एरियामध्ये आम्ही काही वेळ कॅरमचा आनंद घेतला. तसेच थोडा वेळ इंडोर सायकलिंगसुद्धा केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या गोष्टीसाठी आम्ही सर्वात जास्त एक्सायटेड होतो ती गोष्ट म्हणजे इन्फिनिटी पूल. या पूलमध्ये पोहताना समोर दिसणारा निसर्गाचा नजराणा आणि सकाळचा सुंदर प्रकाश आमची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. नाशिकचा वीकेंड परफेक्ट बनून गेला.